हॅलो, कसे आहात? गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि मी भरपूर दिवस झाले बोलले ब्लॉग टाकायचा, पण काही मला ब्लॉग 4 दिवस झाले मी शॉर्ट पण टाकलेला नाही, कारण माझा मोबाईलच खराब झाला होता. त्याच्यामुळे मी आत्ता मोबाईल माझा मी ठीक करून आणलेला आहे. आणि बघा मी चला बोलले आज पहिल्यांदा आपण लॉंग व्हिडिओ बनवूया. आता मी भरपूर दिवस झाले माझा लॉंग व्हिडिओ पडलेलाच नाही, म्हणून मी आता आज लॉंग व्हिडिओची तयारी केलेली आहे. चला तर बोलले 31 डिसेंबरला आम्ही काय चिकन वगैरे आणलंच नव्हतं, कारण एकादशी असल्यामुळे आम्ही काय आणले नव्हते. आणि चला बोलले आज आणूया, आज शुक्रवार पण आहे, त्याच्यासाठी आम्ही रात्री चिकन घेऊन आलो होतो. आणि चला म्हणलं चला आज एक मोठा लॉंग व्हिडिओ बनवूया, म्हणून मी आज लॉंग व्हिडिओ बनवला. आणि हे बघा मला तांदूळ बॉईल करायला टाकायचे होते, तर माझ्याकडून तेल जास्तच झाले, म्हणून मी पहिल्यांदा त्यातले तेल काढून पहिल्यांदा घेतले. आणि तेल काढून घेतल्यानंतर हे बघा मी इथून खडा मसाला आणला होता, तर त्या तमालपत्राला पिन मारलेली होती. ते पहिल्यांदा मी पिन काढून घेतली आणि मी त्या टोपामध्ये खडा मसाला टाकला होता. ते पण चेक करून घेतला की कारण बाबा त्याच्यामध्ये माझ्याकडून चुकून पिन गेली का काय, त्याच्यासाठी मी ते पण बघितलं. आणि त्यानंतर चला बोलले आता इकडं मस्तपैकी मसाला ते भाजलं होतं खडा मसाला, आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं. आणि इकडे मी तांदूळ तर साफ करून घेतलेच होते, आणि तांदूळ धुवून घेतले. आणि काय होतं माझा किचन छोटा असल्यामुळे मला सगळं मी कपाटात ठेवलेलं असतं, ते मला असं एक एक वस्तू आणावी लागते. आणि मी आता त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं. आणि माझ्या किचनवर असं साहित्य जास्त मावतच नाही, काय करायचं किचन तर छोटाच आहे, पण मला जसा ठेवता येतो मी तशी व्यवस्थितच ठेवते. आणि त्याच्यामध्ये मी आता तांदूळ टाकून घेतलेले आहेत, आणि मी आता चांगले तांदूळ शिजवून मस्तपैकी घेणार आहे. आणि त्याच्यासाठी मी बघा इकडे मला बिर्याणीसाठी कांदा लागणार होता, आणि मला चिकनची ग्रेव्ही पण बनवायची होती, त्यासाठी पण लागणार होता मसाला बनवण्यासाठी. चला मी इकडे बघा तोपर्यंत कांदा भाजून पण घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि इकडे मस्तपैकी मी तोपर्यंत चिकन वापरायला टाकलं, मसाला करून घेईपर्यंत इकडं माझं चिकन मस्तपैकी वापरून होईल. आणि पटकन मी इकडं मस्तपैकी मसाला केला, आणि चिकनमध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेतलं. आणि मी मसाला असा करते की मला असा हिरवा हिरवा मसालाच आवडतो, त्याने मसाला चिकनला पण मस्तपैकी टेस्ट येते. तुम्ही एकदा करून बघा असा मसाला, आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं लागतं आहे म्हणून हे चिकन. आणि एकदमच भारी टेस्ट येते त्या चिकनला. आपण जास्त काय मसाला त्याच्यामध्ये टाकायचंच नाही, खोबरं भाजून घ्यायचं, कांदा भाजून घ्यायचा, आणि लसूण आणि कोथिंबीर एवढाच आपण चिकन बनवताना त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. खडा मसाला वगैरे त्याच्यामध्ये टाकायचंच नाही, त्याच्यामुळे सगळी चिकनची टेस्टच बिघडते. जर आपल्याला जास्त चिकन पार्टी वगैरे करायची असेल तरच ते जास्त खडा मसाला याचा सगळी लोक वापर करतात. हे बघा मी कसा मसाला बनवलेला आहे. आणि बघा आता मी चिकनमध्ये मसाला टाकून घेतलेला आहे, आणि मस्तपैकी मी चिकनमधला मसाला चांगला भाजून घेणार. आणि भाजून घेतल्यानंतर इकडं माझा तांदूळ पण बॉईल झालेला आहे, आणि ते तांदूळ पण मी काढून घेतला. आणि इकडं मी बिर्याणीसाठी मी इकडं कांदा टाकलेला आहे भाजण्यासाठी. त्यानंतर मी इकडं मसाला टाकला. मसाला टाकला की मस्तपैकी मी इकडं चांगला मसाला भाजून घेतला, त्याच्यामध्ये चिकन मसाला बिर्याणी मसाला टाकून सगळं घेतलं, आणि ते मस्तपैकी हलवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी ते मसाला भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये चिकन टाकलं, आणि मस्तपैकी मी ते चिकन पण चांगलं वापरून घेतलं. असं पाणी सुटेपर्यंत चिकन मी वापरून घेतलं, एकदम पाणी सुटल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, कारण जास्त ड्राय झालं तर खालून मसाला लागतो, म्हणून मी पाणी पण टाकून घेतलं. आणि मस्तपैकी मी मसाला भाजून घेतला, आणि माझ्या मसाल्याचा वास यायला लागला की मी त्याच्यामध्ये नंतर चिकन टाकलं. आणि चिकन टाकल्यानंतर प्रत्येकाची पद्धत काय वेगळीच असते बिर्याणी बनवायची, चिकन बनवायची, ग्रेव्ही बनवायची, पण मी पण गावच्या पद्धतीने सगळं बनवते. आणि ही पद्धत तर एकदम एक नंबर पद्धत आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर चिकन केलं तर ते तुम्हाला एक नंबरच लागणार. आणि तुम्ही असं म्हणशीला की मला हे असं अशा प्रकारे तुम्ही सारखंच बनवून खाशीला, त्याच्यासाठी हे चिकन असंच बनवत जावा, एवढाच मसाला टाकत जावा, बाकी जास्त कोणता मसाला त्याच्यामध्ये वापर करत जाऊ नकासा. आणि मसाला जास्त आणि खडा मसाल्याचा वापर केला तर आपल्या ते शरीराला पण चांगलं नसतं, हानिकारक असतं. आणि कसं आहे आपण गावची चटणी आणतो, गावचा मसाला आणतो, त्याच्यामध्ये तो ऑलरेडी तर खडा मसाला आपला असतोच,
त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त खड्या मसाल्याची काही गरजच लागत नाही. आणि बघा मी त्याच्यामध्ये थोडीशी आपली घरची चटणी टाकलेली आहे, कारण आपल्या घरच्या मसाल्याने टेस्ट येते, बिर्याणीला एकदम भारी टेस्ट येते. आणि मी इथे सगळीजण मिरची पावडर आहे ते वापरतात, कुणाकडे नसते. हे बघा मी इकडे तांदूळ पण बॉईल करून घेतलेला आहे. आणि हे बघा मी इकडे ग्रेव्ही टाकलेली आहे, किती छान दिसत आहे बघा. आणि हे बघा माझ्या मला बिर्याणी बनवायची त्याला पण पाणी किती सुटलेलं आहे बघा. आणि हे पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही असं टाकायचं, दही, आणि त्याच्यामुळे बिर्याणीला टेस्टच येते. आणि लिंबू पण असा दहीला मिल्ट करून आणि त्याच्यामध्ये लिंबू पण टाकायचा आणि बिर्याणीला मस्तपैकी टेस्ट येते. हे बघा मी आता बॉईल करून तांदूळ घेतलेला आहे, तो म्हणजे आत्ता त्याच्यामध्ये टाकायला लागलेला आहे. आणि तो तांदूळ टाकून मस्तपैकी सगळा तांदूळ टाकून मस्तपैकी मी हलवून घेणार आहे. आणि थोडंसं वरून तूप टाकणार आहे. आणि तूप टाकल्यानंतर आणि नंतर इकडं माझी बिर्याणी पण झालेली होती. आणि मला चपात्या पण बनवायच्या होत्या, कारण आज मी ग्रेव्ही बनवली होती, त्यासाठी चपाती तर भाकरी लागतेच. मी बोलले माझ्या मुलाला खूप चपात्या आवडतात, तो भाकरी असली तर तो काही खातच नाही, म्हणून मी चला बोलले आता आपण इकडे चपात्या करून घेऊया. म्हणून मी इकडं मस्तपैकी माझ्याकडे परात पण नव्हती, म्हणून मी छोट्याशा ताटामध्येच पीठ मळलं पटपट. आणि मी पीठ मळून घेतलं आणि इकडं चला बोलले आता इकडं पटपट चपात्या करून घेऊया. आणि चपात्या झाल्या की माझ्या मुलाला पण खूप भूक लागली होती. आणि माझा मुलगा बोलत होता, मम्मी झालं का जेवण, मम्मी झालं का जेवण, असा बोलत होता. पण सकाळपासून आमच्याकडे लाईटच नव्हती आणि लाईट आली ती 7 वाजता आली. आणि मी पण मग बाहेर चिकन आणायला गेले होते. आणि ती 7 साडेसात वाजल्यानंतर त्याच्यानंतर मी लसूण वगैरे सोलला आणि त्यानंतर माझ्या जेवणाला सुरुवात झाली. आणि इकडे मी पहिल्यांदा जेवण झालं होतं, माझ्या बेडवर सगळा पसारा तसाच होता. आणि पहिल्यांदा बोलले मुलाला तर पहिल्यांदा चारून घेऊया, नंतर काय बेडवरचा पसारा आवरा येईल. माझा मुलगा काय बेडचा माझा सगळा सत्यानाश करून टाकतो, कायच माझा बेड व्यवस्थित ठेवत नाही, दिवसभर माझं असंच असतं आणि मला असाच वेळ जातो बेड सरळ करण्यात. चला बोलले आता हे जर चारून झालं की आपण इकडे बेड सरळ करायला घेऊया. म्हणून म्हटलं चला आता हे पटपट खायला लावलं. आणि तुला खायला पण भरपूर टाईम लागतो, तो काय पटपट काय जेवण काय उरकतच नाही. आणि त्याच्यामुळे पण मला पण कामाला जास्त वेळ लागतो. पहिल्यांदा मला जास्त वेळ त्याच्याकडे द्यायला लागतो, त्याला पहिल्यांदा मी जेवण घालून झालं की मग एकदम रिकामी होते. त्यानंतर चला बोलले इकडे बेड पण मी झाडून घेतला. हे जी खेळणी होती ते खेळणी सगळी मी काढून घेतली गोड बनून, तो काय ऐकतच नव्हता. आणि त्यानंतर मी आता इकडे बेड लावून घेतला. बेड लावून घेतल्यानंतर चला बोलले आता मला झाडू पण मारायचा होता. मी बेड झाडलेला सगळा माझा कचरा खाली झाला होता आणि लाईट नव्हती, त्याच्यामुळे मी काय झाडू पण मारला होता, घरात काही दिसत पण नव्हतं. म्हणून मी आता झाडू मारायला घेतला. चला बोलले पटपट इकडं झाडू मारून घेऊया. आणि मला पण भुका खूप लागल्या होत्या आणि म्हणलं आता झाडू मारून घेऊया आणि त्यानंतर आपण पण जेवण करून घेऊया. माझं इकडे जेवण झालेलंच होतं. आणि गेले पहिल्यांदा मस्तपैकी कांदा चिरला, लिंबू चिरला आणि जेवणासाठी आणला. आणि इकडे बघा आम्ही इकडे जेवायला बसलो. आणि मी पहिल्यांदा जेवायला घेतलं कारण मला कडकडून भुका लागल्या होत्या. आणि त्याच्यात मी जेवण पहिल्यांदा करून घेतलं. जेवण करून घेतलं की मिस्टर काय जेवण्यासाठी बसलेच नव्हते, त्यांचं थोडंसं काम चालू होतं, त्यासाठी मी बोलले चला तोपर्यंत आपण जेवून घेऊया. नंतर मिस्टर आले आणि तेही जेवायला बसले. आणि मग जेवण उरकून झालं, मी इकडे भांडी पण घासून घेतली. चला बोलले आता स्किन केअर करूया. आजचा ब्लॉग इथंच एंड